चलो नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर श्री विठ्ठल, नर्मदे हर नर्मदे हर. श्री विठ्ठल. सुप्रभात मंडळी. आणि आपला आजचा 14वा दिवस, 14व्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे. पहाट झालेली आहे आणि आपले आलेले पाहुणे आमचे सुरदास मास्तर पप्पा आमचे नर्मदे हर, ते आता परत आपल्या परतीच्या प्रवासाला. सावकाश जा आणि काळजी घ्या बरं का, व्यवस्थित जा. तिकडं झोपाले तिकडं झोपा. हां, जेवण वगैरे करा हॉटेलला. आणि तुमची आता इथंच पंगत झाली, आता मस्त तुमचं काय निवांत काम झालं, आता काय तुम्हाला टेन्शन नाही. पण सावकाश जा आणि हो, वेळेत पोचा. व्यवस्थित 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 व्यवस्थित. चला नर्मदे हर. नर्मदे हर. चला मंडळी निघूया आता, तुम्हाला मी नर्मदे हर. रस्त्यावर भेटतो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. महाराज जी, आश्रमला पण यायचंय बरं. महाराज जी चलिए नर्मदे हर. नर्मदे हा, हार नर्मदे नर्मदे सुप्रभात. नर्मदे हार. चला. चारला थांबले. मग आपलं मेन मोठं महत्वाचं काम आहे चला आपला हॉटेल भंडारा बंद. श्री विठ्ठल नर्मदे हर. आज आपला 7 वाजून प्रॉपर 1 मिनिट झालेला आहे. आपण रोडवर उतरलेलो आहोत आणि आपला प्रवास एकदम मोकळा आणि सकाळच्या प्रहारामध्ये चालू झालेला आहे. मस्त थंडी, काय थंडी बोलते हो, व्यवस्थित ना, मस्त ना एकदम गुलाबी गुलाबी थंडी आहे. गुलाबी थंडी. चला बोलते कुकुडुकू. पण आम्ही पहाड बोलेंगे. चलो आगे धनंजय पुढं डोंगर बोलणार आहेत. नर्मदे हर. चला सुप्रभात पुन्हा एकदा सर्वांना, भेटूया पुढं. चला नर्मदे हर श्री विठ्ठल. नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. आहा काय थंडी वाजते. जसं जसं डोंगराच्या जवळ चाललोय तशी तशी थंडी वाढत चाललोय. डोंगराची शेतीवर डोंगराची शेती, जसं डोंगर आलाय तसंच शेती केलेली आहे. खूप सुंदर. आणि आता आपल्याला हळूहळू घरं खूप कमी होत चाललेली आहेत. चला नर्मदे हर श्री विठ्ठल. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपल्यासाठी पहिलाच घर प्रॉपर अर्ध्या तासात आलेला आहे. म्हणजे चाय प्रसादीसाठी आपल्याला नर्मदे हर एका माऊलीने आवाज दिला आणि इकडं आपली चाय प्रसादी होणार आहे. सुंदर घर आहे एकदम सुपर. या घरात जाऊया आपण, बाहेर बसूया आणि आपली चाय प्रसादी करूया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चलो नर्मदे हर श्री विठ्ठल. आता आपण परत प्रवास चालू झालेला आहे. आपल्या माईने आपल्याला नर्मदे हर माई. चलिए चलिए चलो. हे गाव कोणचं आहे? बियासत. बियासत गावातला आपला चाय पाणी झालेला आहे. चाय प्रसादी. आता निघूया पुढं. आता माईने आपल्याला 2 ऑप्शन दिलेत. माईने पण चांगलं मार्गदर्शन केलं. माई बोलली का पुढं तुम्हाला 2 मार्ग लागतील, एक लखनगिरी महाराजांचा आणि एक काय रे बोलली दुसरी लौकिक. काय 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 2 मार्ग सांगितले. दुसरा कुठला बोलले? कुली 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 आणि लखनगिरी. आपण लखन बाबाचा जाऊ मार्ग. हा चला नर्मदे हर श्री विठ्ठल. विठ्ठल नर्मदे हर. जसं जसं टाइम वाढत चाललाय तसं तसं धुका वाढत चाललाय. तुम्हाला कसं दिसतं कॅमेऱ्यात माहिती नाही, पण स्टील धुका आहे. हे बघा सर्व धुका आहे. धुका सुंदर. आम्हाला चालताना सुद्धा दिसतंय, पण कॅमेऱ्यात तेवढा धुका दिसत नसतो. खूप धुका आहे आणि खूप मस्त वाटते धुक्यामध्ये. अक्षरशः 8:30 वाजलेले आहेत आणि 8:30 वाजताचा हा धुका आहे. खूप सुंदर, खूप आनंद. धुकाच धुका, याला म्हणतात शिवळपाणी. चला नर्मदे हर श्री विठ्ठल. वा, लहानची पोरडी अंगणा साफ करते बघा ना. आपल्या इकडल्या पोरी हे काय सारथी रुही. तुम्ही पण अहो जरा साफसफाई करत जा. बघ ती कशी करते. हां चला करता तुम्ही पण, करा करा करा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. गोमैया सकाळ सकाळ चारा खाते होय. इकडं गोमैयाला कडुलिंबाचे पाले खायला घालतात. ते गोड असतात का काय माहिती नाही, पण कोणाला माहिती असेल तर
कमेंट करून सांगा बरं का. कारण की मला माहिती नाही, मी कडुलिंबाचा पाला कधी खाला नाही. कोणी कोणी खाला असेल, आपल्यात असतात काही काही बहादर. ज्यांनी खाला असेल त्यांनी कमेंट करून सांगा कडुलिंबाचा पाला कसा लागतो. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव असं सांगावं लागलं आम्हाला. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि का परम रम्य उत्तम गुरुजी. यह धरणी महिमा. आपल्याला जे काल गृहस्थी भेटलेले हा. जे मला वाटतं ही रोज गाडी त्यांचीच आहे का? हा जे रोज हा. बडवानी कुठला शहर लागलेला आपल्याला मोठा. आपण बडवानी लागलं होतं. हा ऐका आणि आता ते आपण- बोलले बडवानी ते लास्टचा स्टॉप कुठला आहे ला- हा मोरकट्टा बोराखेडी पर्यंत. म्हणजे या रोडमध्ये रोज सकाळी फेरी मारतात का तर परिक्रमावासियांना भूक लागली असेल तर बालभोग प्रसादी घेऊन म्हणजे खिचडी घेऊन रोज फिरतात आणि रोज परिक्रमावासियांना बालभोग करतात. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर. कसं वाटलं धनंजय? मस्त एकदम लय भारी ना भारी. गुरुजी, लय भारी ना एकदम जबरदस्त. नर्मदे हर. या ना. आणखीन आता ए, नर्मदे हर मी एक या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो का तुम्ही म्हणत असाल का बाबा ते काय तिथं परिक्रमावासी चालतात म्हणून त्यांना ते सोपं आहे. पण असं काही नाही. आपल्या इथंही आपापल्या प्रत्येकाच्या राज्यामध्ये प्रत्येकाच्या शहरामध्ये हॉस्पिटल्स आहेत जिथं खरंच अन्नपुरवठा कमी असेल किंवा कमी नसतोच, जिथं आवश्यकता आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही अशी खिचडी वाटू शकता. किंवा जे रस्त्याला गोरगरीब लोक असतात त्यांना जाऊन तुम्ही खिचडी वाटू शकता. क्षेत्राला जाऊन खिचडी वाटू शकता. काही आपलं कार्य करू शकता. त्याच्यामुळं ह्यांनी इथं आता परिक्रमावासी आहेत. तुम्ही इथं एवढं लांब येऊन तुमचं अन्नधान्य करणं दान करणं मुश्किल आहे. मला सुद्धा समजतं. एखाद दिवशी येऊ शकतो माणूस, रोज नाही. पण रोज आपल्या इथंही कुठं ना कुठं अशी गरजवंतू लोक असतात ज्यांना ह्याची गरज असते. त्यांना तुम्ही दान करू शकता. तर आपली ही दानाची काय बोलतात साखळी अशी चालत राहिली पाहिजे कायम. आणि मस्त दान करत राहा जीवनामध्ये. अजून काय नाही, तेच सर्वात मोठा धर्म आहे. धर्म आहे बरं का? सर्वात मोठं भजन आहे आणि भजन आहे. सर्वात मोठा जाप आहे. जप आहे. तर असं जप तुम्हीही करू शकता. आपल्या इथं कोणीही आपलं मस्तपैकी 2 नवरा बायकोनी सकाळी सकाळी मस्त खिचडी बनवायची, गाडीत टाकायची आणि फिरायचं आपल्या वाशी नवी मुंबईमध्ये. ज्याने आपापल्या एरियामध्ये, कोणी पुणा कुठल्याही साईडचा आपले 2 व्हिडिओ बघत असेल, मस्त अशी खिचडी बनवायची, गोरगरिबांना असं वाटत फिरायचं. किती आनंद आहे. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर. माझं सांगायचं काम होतं जे मी सांगितलं. नर्मदे हर. हा डोंगर फोडून बनवलेला रोड बघा. त्यांना विचारलं ते बोलले आताच हा रोड बनवून झालेला आहे, 5-6 महिने झाले. म्हणजे हा सुद्धा पहिले डोंगर होता. चला नर्मदे हर. जेवण भर. मंडळी तुम्हाला काय वाटतंय सकाळी आपल्या 9:30 वाजलेत ना बाळा? 9 वाजता वरती काय यायला पाहिजे? हा सूर्य यायला पाहिजे का ह्या बाबाचं यायला पाहिजे? त्याचं काय काम आहे चंद्राचं? एकदम प्युअर ठळक आल्यावरून एकदम ठळक आहे सकाळच्या 9 वाजता. इथं आता हा अनुभव येणार आहे आपल्याला. एकदम प्युअर सुंदर दिसतं चंद्र पण. आणि बघा धुका 9 वाजता सकाळच्या. डोंगर दिसत नाही महाराज. चला नर्मदे हर श्री विठ्ठल. हा खेळ आठवला का? हा खेळ आठवला? गाड्याचा तर मंडळी हा खेळ कोणाला आठवला असेल तर कमेंट करा. हा खेळ कोण खेळलाय? मी ते खेळलोय बाबा. बहुत खूप. मी स्वतः हा खेळ खूप खेळलोय. खूप मजा यायची हा खेळ खेळायला. कोण खेळलाय अजून त्यांनी आपलं नाव सांगा चला कमेंट करून. नर्मदे हर मंडळी. इकडले हे घर, हे 4-5 घर, 5-6, 7-8 घरांना पाण्याची टाकी बघा नगरपालिकेची. इकडल्या सुंदर पाण्याची टाकी आहे. मोरकट्टा आता आपल्या जवळ येत आहे. काल आपण इथं येणार होतो मोरकट्ट्याला वस्तीला, पण खरंच मोरकट्ट्याला येणं झालं नसतं. आम्ही 7 वाजेपासून चालतोय आता 8-9 ते 9:30 होत आले. मोरकट्ट्याला अजून पोचलो नाही. 1 किलोमीटर अजून आहे. काल आपलं मोरकट्ट्याला येणं शक्य नव्हतं आणि आपलं मैयेने आपल्याला तिकडं थांबून घेतलं. चला खूप छान. नर्मदे हर श्री विठ्ठल. चला पुढे जाऊया. मूडमध्ये येतो तुम्ही, मागेच थांबा. तुम्ही थांबा मागे बघ. काय मूडमध्ये आहे ही बकरी? जामच मूडमध्ये आहे ती.
गेली पुढं. नर्मदे हर बघा खूप सुंदर, फक्त जंगलच जंगल. आता रोड पण आहेत ना, रोडवर हे झाडे यायला लागले आता. आता आपल्याला किती किलोमीटर रोड असेल मानव रोड? हा रोड फक्त आपल्याला 1.5 किलोमीटर हा रोड, नंतर पगदंडी. नंतर पगदंडी म्हणजे फक्त पायी चालण्यापुरतीच जागा, ते बी जागा आपल्याला बनवायची, ते बनलेली नसते. हा फक्त रोड 1.5 किलोमीटर आपल्याला ना आता. फक्त रोड 1.5 किलोमीटर आणि 15 दिवस फक्त पगदंडी राहणार. चला आता खूप मजा येणार आहे. 4 किलोमीटर इथून पुढे आपल्याला रोड संपणार आहे, मग नंतर आपल्याला पूर्ण पायवाटाने जायची का. आत्ताच आली पायवाट, हे बघा दिसायची गरज काय. हे बघा समोर ते कसं समोर दिसते नर्मदाजी बघा, दाखवा ना त्यांना. मैया. ओ मोबाईल पकड, हे मोबाईल नाही, हे पकड. माऊली माझी मैया दिसली. बाप रे, अरे 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 अरे, बऱ्याच दिवसात मैया दिसली बघा. ही मैया, नर्मदा मैया की जय. धुका असल्यामुळं कमी दिसतंय. मैया कसला मोठा विराट रूप आहे मैयाचा इथं. चला अजून पुढून क्लिअर दिसेल. चला नर्मदे हर. आणि पुढून बघा, इथून रोडच संपलाय. इथून पण रोडच नाही, इथून पुढं आपल्याला आता पक्कदंडीत आहे. म्हणजे पाय खतरनाक दिसते ना. नर्मदे हर, नर्मदे हर. चला मंडळी, मस्त रोड आहे, खूप सुंदर रोड आहे. होऊ शकतं. किती छान रोड आहे हा, एवढा डांबरी रोड. कुठून वा, नर्मदे हा. ओय संपला डांबरी रोड. आपल्याला डांबरी रोड इथं संपलेला आहे. पुढं आपल्याला आता असाच रोड आहे. हे पण असं रोड जास्त नाही, 1-2 किलोमीटर. त्याच्यानंतर छोटा छोटा रोड पायवाटे बघा. नर्मदा मैया, उधर से आई नर्मदा जी, उधर नर्मदा, मस्त स्नान हो जाएगा इथे. नर्मदा मैया की जय. दलदल होगी काय? नहीं है ना, आ सकते हो थोड़ा बैठ के. हाँ कोई दिक्कत. नर्मदे हर. काय महाराज, जिकडं डांबर संपला तिथं यो चालू झाला. आता जरा पुढे येऊन म्हणजे आहे, प्रगती आहे. जरा पुढं पुढं. मुलगी शिकली, प्रगती झाली. हां मला वाटतं हे घाटातले देव आणि नागदेव तर असेल बरं का. चला नर्मदे हर. कसं वाटतं धनंजय महाराज? पहिली चढाण होती आपली साधीवाली. पाणीतली साधी एकदम नॉर्मली बाल अवस्थेमध्ये पहिली चढाव. आता तर त्यांचे काका चुलते पंजोबा सगळं पुढे आहे. अजून आमच्या आई यायच्या आहेत, त्यांच्यासाठी थांबलोय. नर्मदे हर, नर्मदे हर. बाल अवस्था आहे. चांगला रोड झालेला आहे, पण इथून आपल्याला त्या डोंगराच्या वर चढायचं आहे. चला नर्मदे हर. कसं वाटतंय? झाडी लागली आपल्याला, भारी ना, मस्त वाटतंय ग. लय भारी, सुंदर. चला माणसं कोण नाही, काय नाही, शांत. शांत शांत. नर्मदे हर, आता बघ नर्मदे हर मैया बघा. इथून असं गेला ना फक्त 100 मीटर आहे. इथून पुढं मैया अशी पुढं गेलेली आहे अशी. वा, आता डॅम कमीत कमी 500 किलोमीटर वाढून गेलेले. आता ह्या पुढच्या डॅममुळे आपला किलोमीटर वाढलाय 500 किलोमीटर. अशी सरळ होती नर्मदाची दारी. अशी सरळ होती ना झाडी, आता कमीत अशी सरळ परिक्रमा होती पहिले नर्मदा किनाऱ्याने. पण तसा डॅम मधला तसापासून समोर गेलो. असा रोड झालाय. खूप छान. नर्मदे हर. चला अद्भुत, खरंच अद्भुत, खूप सुंदर आहे. श्री विठ्ठल. नर्मदे हर मंडळी, आता आपलं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि दुपारचं जेवण करून खूप सुंदर असा आश्रम आहे. आश्रमाचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो झूम करून. खूप सेवेधारी असं आश्रम आहे आणि खूप छान असं काय. माझं चालणं काय माहित नाही बाबा. आज खिचडी मस्त बनवलेली का नाही, हा. सुंदर भोजन प्रसिद्ध झालेलं.
आणि आता आपण इथून पुढे निघालो, बघूया आता कुठं जातोय आम्ही. नर्मदे हर.